प्रणाम. पहिली गोष्ट अशी की पुन्हा एकदा अनिल थत्ते गगनभेदी हा माझा यूट्यूब चॅनल जो आहे आणि माझा जो ईमेल आयडी आहे ते दोन्ही परत हॅक झालाय. 1,00,000 काय 12-14 हजारापर्यंत पोहोचलो होतो आपण, ते त्या हॅकिंगमुळे निघून गेले आणि मी परत झिरोवर आलो. आता परत आम्ही प्रयत्न करत होतो, अनिल थत्ते गगनभेदी परत वाढवत होतो. काहीतरी 12-14 हजार आत्ताच झाले होते, म्हणूनच मी म्हटलं की आता वाढतायत. तर काल परत हॅक झाला. आता ते नाव पण नाही मिळालं आम्हाला, त्यामुळे आता अनिल गगनभेदी थत्ते असं माझ्या युट्यूब चॅनलचं नवीन नाव आहे. मित्रांनो, काही इलाज नाही. हे कोण हॅक करताय, काय करताय, त्याचे सायबरवाले घेतायत. ते 34 आणि 37 ना, हे दोन एंडनी होणारे नंबर मिळालेले आहेत की तिथून ते हॅक केले जात आहेत म्हणून. पण ते आता त्याचा सगळा तपशील मिळेल तेव्हा बघू आपण, कोणाला काय कारवाई होते ते दिसेलच, कळेलच. पण आता परत तुम्ही माझ्याकरता एक काम करायला पाहिजे, ते म्हणजे अनिल गगनभेदी थत्ते या माझ्या नव्या युट्यूब चॅनलला परत नव्याने सबस्क्राईब करायला लागणार तुम्हाला. नव्याने करायला लागणार. कारण आज आता मी एक व्हिडिओ टाकला होता, म्हणजे काल टाकला होता, एक छोटा होता, 50 सेकंदाचा होता. त्या हार्ट अटॅक आला त्याचा संबंध कसा राशीशी असतो वगैरे वगैरे. तर तो आत्ता मगाशी मी काहीतरी बघितलं होतं, किती गेला होता रे, 256 काहीतरी गेला होता फक्त. म्हणजे नाहीच गेलेला तो. त्याचं कारण लोकांना माहितीच नाहीये. पण एक लक्षात ठेवा की फेसबुक माझा आहे तसा आहे इंटॅक्ट, आणि फेसबुक 2 आहेत माझी. एक अनिल थत्ते आहे आणि अनिल थत्ते गगनभेदी आहे. आणि तिथे तुम्हाला येऊन आता हे बघता येतील माझे व्हिडिओ सगळे. समजा इकडे नाही मिळाले तुम्हाला अनिल गगनभेदी थत्तेला, तर तिकडे बघू शकता तुम्ही. फेसबुकवर थोडं दिवस भर देऊन बघा, तोपर्यंत हे डेव्हलप होईल आपलं. तर आणि डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक देणार आहोत, तर तिकडे पण इंस्टाग्राम रील सगळीकडे देणार आहोत, त्यामुळे तुम्हाला सोपं होईल. तर आज खरं म्हणजे मी तुमच्याशी कुठल्यावर बोलणार होतो माहितीये, की माझा हार्ट अटॅक. आता मला बघितल्यावर तुम्हाला वाटणार नाही की हा माणूस परवा ICCU मध्ये होता आणि त्याची अँजिओप्लास्टी झाली वगैरे वगैरे, पण दॅट इज अनिल थत्ते. त्यामुळे मी कालपासूनच, काल संध्याकाळी मी एक राऊंड मारून पण आलो बाहेर. आणि ठीक आहे, यायचा तेव्हा तो आला. बरं, ते त्याच्यात खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत बरं का, फारच इंटरेस्टिंग आहे. त्यातल्या 2च गोष्टी काल मी सांगितल्या, की माझा मुलगा जो आहे स्मिनील, त्यांनी मला आधी सांगितलं होतं की बाबा, माझ्या राशीमध्ये, म्हणजे तो मिथुन राशीचा आहे, तर माझ्या राशीमध्ये वडिलांना त्रास होणं हे पुढल्या 15, 20, 25 दिवसात अपेक्षित आहे, तर तुम्ही सांभाळून राहा. आणि गेल्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की बाबा, माझ्या मिथुन राशीच्या नुसार माझ्या आईला त्रास होणं हे स्वाभाविक आहे, तर आईला सांभाळायला सांगूया. मग जशी की गेल्या वर्षी, आता सांभाळायचं तेवढं आपण सांभाळतच असतो, पण तरी देखील जे व्हायचं असतं डेस्टिनी, नियतीच्या नुसार, नशिबानुसार, ज्योतिषानुसार ते होतच असतं. गेल्या वर्षी त्याच्या आईला हॉस्पिटलला, बरोबर त्यांनी मला सांगितलं की या तारखेपासून या तारखेपर्यंत आईला सांभाळायला सांगा. त्यानंतर 4 दिवसात त्याच्या आईला हॉस्पिटल, काही आगेमागे नसताना ऍडमिट करावं लागलं. याही वेळेला त्यांनी मला सांगितलं की बाबा, 15 तारखेपासून तुम्ही काळजी घ्या आणि पुढल्या 15 तारखेपर्यंत काळजी घ्या. तर त्याला म्हटलं, मी परवाच, मी वारंवार, तुम्हाला माहिती आहे, वारंवार मी माझ्या टेस्ट चालू असतात. दिवसातून 6 वेळा माझं ब्लड चेक करतो मी. 4-5 वेळा माझं ब्लड प्रेशर चेक करतो. म्हणजे कमालीची खबरदारी घेतो. 75व्या वर्षी तुम्हाला जर चैतन्यपूर्ण एनर्जेटिक जीवन जगायचं असेल तर तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. आणि मजा करायची आहे, मस्ती करायची आहे, मग तर प्रिकॉशन घ्यावेच लागतात. तर मी त्याला म्हटलं, अरे, मी काल ते ECG पण काढलं. मी पण असं गंमत जाऊन काय ₹350 पडतो. मी माझं मध्येच जाऊन, आपण काहीतरी खातो पितो मजा करतो का नाही, तसं मी मजा म्हणून ECG काढत राहतो. म्हणून आठवड्यातून एकदा जातो. त्यांनाही माहिती झालंय, मी गेलो की आडवा होतो, ECG काढून घेतो, काय कसं आहे, काय नॉर्मल आहे, ओके चलो. एखाद दिवशी जरा जरी त्याच्यात ॲब्रप्शन्स काही आली तरी लगेच म्हणतो, चला चला पटकन TDO एकोचं मशीन आणा. TDO एकोवर बघा काय फरक पडलाय का, इथे काय आला तो, पण TDO एकोवर तपासा. नाही साहेब, TDO एको पण छान आहे, ओके. तर मी त्याच्या आधी, तो ज्या वेळेला मला बोलला त्यावेळेला मी त्याला 15 तारखेची गोष्ट होती, त्याला मी म्हटलं की अरे, मी काल ECG काढला होता, तो नॉर्मल होता, त्यामुळे ठीक आहे, पण मी आय विल बी, मी सावध राहीन, तू काही काळजी करू नकोस. तर तो म्हणाला, बाबा, मुलांच्या राशीमधल्या काही याचा परिणाम आईवडिलांवर होतो, याच्याबद्दल फारसा अवेअरनेस नाही आपल्याकडे. लोक आपलेच पत्रिका बघत बसतात, आपलंच हे बघत बसतात. पण अरे, तुमचं
बायकोचं नवऱ्यावर, नवऱ्याचं बायकोवर, मुलांचं आईबापांवर, आईबापांचं मुलांवर, असे किती रिफ्लेक्शन्स असतात. बरं, तो ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे, काय ना, माझ्याच मुलाबद्दल मी बोलणं बरं दिसत नाही म्हणून मी कधी बोलत नाही, पण तो वास्तुशास्त्राचा त्यांनी अहिररावांकडून मोठा अभ्यास केलेला आहे, मोठा कोर्स केलेला आहे, त्यांचा तो पट्टशिष्य आहे. आणि विशेष म्हणजे तो वास्तूच्या संदर्भात कुठे कुठे फिरत असतो. म्हणजे मला नाही वाटत की त्याच्या वयातला कुठला मुलगा एवढा जगभर फिरला असेल. आणि आता तो एक वेगळा विषय घेऊया आपण, वास्तुशास्त्र, भारत आणि हे ते. आता खरं म्हणजे ना, वास्तुशास्त्राला, भारतीय वास्तुशास्त्राला भारतापेक्षा भारताबाहेर जास्त महत्व मिळालेलं आहे. तर तो विषय घेईन मी कधीतरी. पण त्याने मला सांगितलं की बाबा काळजी घ्या. म्हटलं हां ठीक आहे, पण मी आता म्हणलं खणखणीत आहे. आणि 16 तारखेला सकाळी असं झालं की माझ्या छातीमध्ये दुखायला लागलं. आणि मी भयंकर सावध असतो काहीच्या काही. म्हणजे मला कुठल्या पॉइंटला दुखतंय याच्यावरून सुद्धा मला कळतं की कुठल्या प्रकारचा त्रास मला होतोय. कसं आहे ना, तुम्हाला ना, तुम्ही शरीरशास्त्र स्वतःचं, मला अनेक लोक म्हणतात, अरे काय तुम्ही 75व्या वर्षी तरुण दिसता, 75व्या वर्षी तुमच्या चेहऱ्यावर केवढा ऑरा आहे, तेवढं एनर्जेटिक असता तुम्ही, केव्हाही बघितलं तरी तुम्ही धमाल असता. तर मी त्यांना सांगतो की धमाल करण्याच्या आधी मी स्वतःला त्या धमालीसाठी, जसं कसं आहे ना, की ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळाडू खेळतो, तो काय त्या दिवशी निघतो आणि धुवाधार पळत सुटतो किंवा धुवाधार काही कला कौशल्य दाखवतो, असं असतं का? 12 महिने तयारी करत असतो, हो की नाही? तुम्हाला मौज मजा मस्ती आनंद चैतन्य ऊर्जा, तेज, पर्सनॅलिटी, हे सगळं जर मिळवायचं असेल, जपायचं असेल, तर तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे, प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. त्याच्याकरता काही ना प्रोव्हिजन करायला पाहिजे. आणखीन एक सिरीज करणार आहे माझ्याच याच चॅनलवर, करेन, अनिल गगनबिल, की मी माझी काळजी कशी घेतो वेगवेगळ्या गोष्टींची. म्हणजे माझा मेकअप म्हण, माझा केस, आता ऑलरेडी आमचं एक शूटिंग पूर्ण झालं, माझ्या हार्ट अटॅक येण्याच्या आधीच झालं, की मी माझ्या केसांची वैशिष्ट्य जी आहेत ती कशी आहेत वगैरे वगैरे. तर मी आता सांगत होतो की तुम्ही ना पहिले आपल्या शरीराचे सगळे बिंदू, मी सगळ्यांना सांगतोय तुम्हाला, तुम्ही माझे चाहते आहात का नाही, म्हणजे माझे मित्र आहात, म्हणजे माझ्या परिवारातले आहात, तर मी तुमच्याशी काही गुपितं शेअर केली पाहिजेत. आज मी माझ्याबद्दलची शेअर करतोय या हार्ट अटॅकच्या निमित्ताने. मित्रांनो, कसं आहे की तुम्हाला तुमच्या शरीरामधल्या कुठल्या जागी दुःख, शरीर तुम्हाला दुःख देत नाही, शरीर तुम्हाला वेदना देत नाही. जेव्हा शरीराला असह्य होते एखादी गोष्ट आणि एखादं त्याच्यावर आक्रमण होतं, त्यावेळेला तुम्हाला कळावं, तुमचं लक्षवेधी सूचना असते की महोदय, या ठिकाणी मी दुखतोय, याचा अर्थ या दुखण्याच्या मागे काही कारण आहे. आणि बघा बरं, माझ्याकडे लक्ष द्या बरं, प्रत्येक दुखणं, प्रत्येक वेदना, असं अगदी तुमच्या ह्याच्यावर जरी एक बारीकसं डास चावून गेला ना, तरी ती चुरचुरते. का चुरचुरते? जर डास चावला तुम्हाला कळलंच नाही तर तुम्ही ते बघणार पण नाही. आज आफ्टर बाईट सारखी जी क्रीम्स आहेत, आता मी तुम्हाला अनेक औषधं सांगेन ना, तर एक लक्षात ठेवा कायम, की ही औषधं ना डॉक्टरना विचारल्याशिवाय घेऊ नका. कारण मला असंख्य औषधं इतकी हुकमी आणि रामबाण माहिती आहेत की मी पटकन बोलून जातो. मला एका डॉक्टरनी सांगितलं की अनिल, तू बोलतोस ते बरोबर आहे, ती औषधं त्याच्याकरता आहेत, पण तू नेहमी सांगत जा की डॉक्टरला विचारल्याशिवाय याचं कुठलंही औषध घेऊ नका, लावू नका. याचं कारण काही जर उद्या साईड इफेक्ट झाला तर तू तुझ्यावर खटला भरील. तर तू सांगत जा. म्हणून सांगतो असं की डॉक्टरना घेऊन विचारून औषध. तुम्ही लक्षात घ्या, एक 4 महिन्यापूर्वी माझं गाल ब्लॅडरचं झालं ना, 4 महिन्यापूर्वी. कसं झालं माहितीये की आता हे मी हार्ट अटॅक इकडे येणार आहे आणि हा व्हिडिओ किती मोठा झाला ते मला परवा नाही. याचं कारण असं आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडणार आहे. मी तर जगतोच आहे मजेमध्ये, मी तर आहे ना. आता असं वाटतंय तुम्हाला की मी आता परवा आयसीयू मध्ये होतो आणि तेव्हा माझं ऑपरेशन झालं, असं वाटतंय का? नाही वाटत. नाही, कसं वाटणार? मी सकाळपासून मजेत आहे, पालपासून मजा आहे की म्हणा. यू विल नॉट बिलीव्ह, ऑपरेशन कसं आहे ना, ते ब्लास्ट करतात आणि तुमचं ती नळी मोकळी करतात. माझं ब्लॉकेज किती होतं माहितीये? 80 आणि 90%, आणि अजून एक 100% बाकी आहे. तिचं ऑपरेशन बहुतेक मी पुढल्या महिन्यामध्ये करणार आहे. 2 मोकळ्या करून घेतल्या, पण त्या 2 मोकळ्या केल्याबरोबर जसा माझा अॅनेस्थेशिया उतरला तसं मी म्हटलं, अरे हे इकडलं सगळं पेन गेलं की माझं. डॉक्टरने म्हटलं, आय एम नॉर्मल. ते म्हणे, हो, हे जमा झालेला होता तुमचा मोठा
प्रचंड असा मोठा हार्ट अटॅक असा जनरेट होत होता तिथे ब्लॉकेडमध्ये त्या. तर तो ब्लॉकेड काढल्याबरोबर तुम्ही नॉर्मल झालात असं होतं. तर सांगत होतो 4 महिन्यापूर्वी काय झालं माहितीये की सकाळी मी उठलो तर मी काय हॉटेलमध्ये खातो रोज, त्यामुळे आता डॉक्टरने सांगितलं अरे बाबा थोडे दिवस नको खाऊ, बघू मी पाहेन बहुतेक असं वाटतंय मला. तर मला ना जर पोट बिघडलं ना, तुम्ही लक्षात ठेवा मी काही गोष्टी सांगतो ना त्या लक्षात ठेवा की जर तुमचं खाण्यामुळे पोट बिघडलं असेल ना तर तुम्हाला ना या भागामध्ये दुखतं. त्याला आपण ज्याला ओटीपोट म्हणतो ना, दिसतंय ना रे कॅमेऱ्यात? नाही दिसत आहे कॅमेरा? आता दिसतंय? आता दिसतंय? हा जो भाग आहे ना इथे, त्यातला या भागामध्ये तुम्हाला विशेषतः दुखतं. काय झालं तर तुम्हाला जर पोट बिघडलं तुमचं किंवा ते ऍब्सॉर्ब नाही झालं, अपचन झालं किंवा नीट हे झालं नाही, जास्त तिखट खाल्लं वगैरे, तर इथे दुखतं. पण दुसरी एक जागा आहे जी गाल ब्लॅडरशी निगडीत आहे. तर झालं असं की सकाळी उठल्यावर मला इथे दुखतं कधी कधी, कारण एवढं बाहेर मी खातो आणि वाटेल ते पाव भाजी तिखट जहरी बनव रे वगैरे वगैरे, तर त्यामुळे इथे दुखतं कधी कधी. ठीक आहे, त्याच्यावरल्या गोळ्या मला माहिती आहेत. हे ते दुखलं समजा, काय आपण मजा केली की नाही, धमाल पावभाजी खाल्ली, चांगली तिकड असं करत खाल्ली की नाही, तर मग सकाळी थोडं असं इथे होणार, थोडं मागून पण जाणवणार, ते मागून पण टाटा बाय बाय येतो त्याचा सकाळी की हो रात्री खाल्ली होती ना, जाता जाता आठवण करून केला इशारा, जाता जाता करतात ते की जरा कमी खा पुढल्या वेळेला. पण मला ऑल दी वे इकडे कुठे न दुखता या इथे करत नाही. दिसतंय का? हे बघा, ही जी जागा आहे ना, या जागी सहसा आपल्याला दुखत नाही, बरोबर आहे? ते इथे दुखलं मला. तर लगेच माझा जो हेल्थ कॉन्शियसनेस आहे तो जागा झाला. म्हणलं अरे मला इथे दुखतं, ठीक आहे, मी वेडवाकडं खातो म्हणून बऱ्याच वेळा दुखतं, मग मी त्याची एक गोळी ती घेतली की 20 मिनिटामध्ये नॉर्मल होतो मी. तर इथे कसं दुखलं? ही जागा जी आहे ही गाल ब्लॅडरची आहे. मग इथे दुखतंय म्हणजे मला काय याच्यात खडा झाला की काय, माझ्या गाल ब्लॅडरमध्ये पित्ताशयामध्ये खडा झाला की काय? लगेच माझ्याकडे सगळ्या यंत्रणा इतक्या, काय सांगू तुम्हाला, माझंच कौतुक करताना लाज वाटते मला. लाज म्हणजे संकोच वाटतं. लाज काय वाटायची त्याच्यामध्ये? तुम्हाला उलट या माहिती होती ना, यू विल बी मोर अवेअर. तुम्ही अनिल सत्तेकडून शिकण्यासारख्या 100 गोष्टी आहेत. अनिल सत्तेकडून शिकण्याच्या 100 गोष्टी असं तुम्हाला दिलं, तुमचं आयुष्य बदलून जाईल. तर मी लगेच माझं आवडतं हॉटेल हॉस्पिटल होरायझन त्याला फोन केला. मी म्हटलं माझ्याकडे उजव्या बाजूला इथे दुखतंय, मला डाऊट आहे की माझ्या पित्ताशयामध्ये काहीतरी खडेबिडे असतील खडे. लोकांना किडनी स्टोन असतो तुम्हाला माहिती आहे ना, तसं आपल्या पित्ताशयात पण खडे होतात. तर म्हणलं मी येतोय तिथे आणि मला लगेच अल्ट्रासाऊंड करायचं आहे. तर म्हणे या, ते मग सिद्धच असतं. मी गेलो, लगेच अल्ट्रासाऊंड केलं, सोनोग्राफी केली मी आधी, आणि सोनोग्राफीमध्ये त्यांनी सांगितलं की पित्ताशयामध्ये खडे, आणि नंतर मग अल्ट्रासाऊंड केलं. आणि आपण काय केलं बरं आणखीन त्या दिवशी, आणखीन एक काहीतरी प्रक्रिया असते मला वाटतं, ती केली की ज्याच्यामुळे तो खडाच नुसता लोकेट होत नाही, त्याची पोझिशन वगैरे सगळं लोकेट होत आहे. तर ते म्हणाले की अहो हे असं खडा झालेला आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, आणि तो खडा असं जे आतड्याचं ह्याचं जे वळण असतं ना त्याच्या टोकार असं उभा आहे की तो इकडे जर पडला तर तुमचं काय म्हणतात त्याला, हे ब्लॉक होऊन जातील आणि मग तुमचं म्हणजे प्राणसंकट, म्हणजे मग त्या दुखण्याला तुमच्या सीमा राहणार नाही. म्हणजे आता ऑपरेशन करायला लागेल या क्षणाला, तुम्हाला वाचवावं लागेल, अक्षरशः वाचवावं लागेल. पण तो जर इकडे पडला तर तो वाहून जाईल, मग तुम्हाला त्रास नाही. पण गॅरंटी नाही की तो इकडे पडेल का इकडे पडेल. मी म्हणलं मला कुठेही पडू दे, ऑपरेशन माझं आत्ता करायचं लगेच. ते म्हणजे गाल ब्लॅडर काढूनच टाकावं लागतं, त्याला मधला पर्याय नाहीये. हो म्हणजे काढून टाका, त्याला काय, त्याच्यावरच माणूस मरतो का? नाही मरत ना. ज्या अर्थी तुम्ही आतापर्यंत लाखो लोकांनी गाल ब्लॅडर काढलेली आहेत, माझ्या ओळखीतल्या लोकांनी काढलेली आहेत. मी सगळ्या लोकांशी हेल्थ वर्ल्डवर नेहमी चर्चा करतो, माझंही काढून टाका म्हणलं. पुढल्या 15 मिनिटाचं ऑपरेशन थिएटर, पुढल्या 1 तासाभरामध्ये गाल ब्लॅडर काढूनच टाकले. डोक्याला तापच नको, तो इकडे पडतो का तिकडे पडतो, करायचंय काय आपल्याला. आता त्याच्यामुळे एक होतं की तुमचं पित्ताशय गेल्यामुळे तुमचं जे पित्त जे असतं की जे वेळोवेळी ज्या प्रमाणामध्ये तुमचं अन्न येतं त्याप्रमाणे तुम्हाला ते त्याच्यावर आमलाची प्रक्रिया करायला मदत करतं. ते न करता ते 24 तास विदाउट कंट्रोल वाहत राहतं. बट देन यू हॅव टू टेक प्रिकॉशन्स. मग खाताना तुम्हाला माहिती पाहिजे की आता माझ्याकडे गरज पडली तर
पुरवणारं पित्ताशय नाहीये, तर वाहणारं पित्ताशय आहे. म्हणजे ते मी केव्हाही टाकलं आणि त्याचं जर पुरेसा त्याला खाद्य नाही मिळालं तर ते अमुक होईल तमुक व्हॉट एव्हर इट इज. पण तेव्हा मी ते केलं होतं. तर मुलगा जेव्हा मला म्हणाला की बाबा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे, तर मी त्याला म्हटलं आत्ता केलंय मी, पण ठीक आहे. आणि तो म्हणाला बाबा की मुलांच्या राशींचा परिणाम होतो, आपल्याकडे त्याचा अभ्यास नाही केला जात किंवा आईबापांच्या राशीच्या मुलांवर खूप होतो परिणाम. मी म्हटलं तू आता करतोयस ना ज्योतिषाचा अभ्यास. मी त्याला असं म्हणतो की तू एक वास्तूमध्ये आता अहिरावांमुळे तू खूपच तज्ज्ञ झालेला आहेस त्याच्याबद्दल आणि तू लोकांना सल्ले देतो, हे देतो वगैरे, ते ठीक आहे. ज्योतिष हा अजून तुला खूप अभ्यास करायचा आहे. तू अभ्यासक आहे ज्योतिषाचा. तू त्याचा तज्ज्ञ नाहीस. याचं कारण माझा प्रॉब्लेम काय माहितीये का? मी ज्योतिर्भास्कर, जयंत साळगावकर वगैरे यांच्यासारखा भक्त आणि शिष्य आहे. आयुष्यभर त्यांच्याशी ज्योतिषावर गप्पा मारलेल्या आहेत. आणि त्या स्वर्ग नावाचे जे दुकान आहे त्यांच्याकडे जे 100 ज्योतिषी आहेत, त्यांचा मी गुरु आहे. मी त्यांना ज्योतिष शिकवत नाही कारण मी ज्योतिषी नाहीये. पण मी त्यांना ज्योतिषाचं मार्केटिंग शिकवतो, कारण मार्केटिंग, मॅनेजिंग आहे तुमचं, ब्रँडिंग, इमेजिंग, याच्यामध्ये मी बाप माणूस आहे. 100 ज्योतिषांना मी ज्या वेळेला शिकवतो त्यावेळेला अर्थातच ते माझ्याशी डिस्कशन्स करतात, त्यांचे अनुभव शेअर करतात. त्यामुळे मी ज्योतिषी नसताना मला ज्योतिषामधलं खूप माहिती असतं. त्यातले योगायोग माहिती असतात, प्रयोग माहिती, काय काय माहिती असतं किंवा कशाने काय होतं वगैरे माहिती असतं. पण मी ते माझं कधीही मी कुणाला आयुष्यामध्ये ज्योतिष सांगायला जात नाही, कारण मी फक्त ऑब्झर्वर आहे. मी काही एक्सपर्ट नाहीये त्याचा. आणि मुलालाही मी सांगितलं की ज्या दिवशी तुला असं वाटेल की मी एक्सपर्ट झालोय त्या दिवशी ज्योतिष सांगायचं. तोपर्यंत वास्तू हा तुझा प्रांत आहे. वास्तूमध्ये तू बाप आहेस. चल तिकडे कर काय करायचंय तुला ते. जगभर जा. जगभरातल्या लोकांना हे कुतूहल आहे ते शमव. त्याच्यातून इथल्यापेक्षा तिकडे चांगलं हे मिळतं आपल्याला. मान मिळतो, सन्मान मिळतो, धन पण मिळतं. तर मी म्हटलं मी काळजी घेतो. आणि सकाळी मी तुम्हाला म्हटलं ना तसं छातीमध्ये ना इथे असा एक हे तयार झाला, ढग. एवढ्या भागामध्ये ढग सुरू झाला. एकदम कळा येत नव्हत्या छातीत. हे पण मित्रांनो लक्षात ठेवाल का तुम्ही? प्लीज लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला ना 90% माझे जे मित्र ना हार्ट अटॅकने गेले किंवा ज्यांना हार्ट अटॅक आला, ज्यांना अँजिओग्राफी करायला गेली, नंतर अँजिओप्लास्टी करायला लागली, नंतर बायपास करायला लागली, हे सगळं करायला लागलं ना त्यातल्या 90% लोकांनी हां, असेल ऍसिडिटी. काय? हां, असेल ऍसिडिटी. ऍसिडिटीने घरातलेच लोक सांगतात, "ते कशाला हार्टबीट काय करतो रे? इथे दुखतंय का? इथे दुखतंय का?" असं विचारतात. नाही ना? मग ऍसिडिटी आहे. मग ऍसिडिटीच्या गोळ्या घेत बसतात, हे बसतात आणि ते टीव्हीवाले आणखीन तुम्हाला हे करतात, जलन, ये वो, ऍसिडिटी 15 सेकंदात का 10 सेकंदात पळते बिळते, तुम्हाला गंडवतात. तर पण लक्षात ठेवा, हार्ट अटॅक येतो ना, तो असं एका पिन पॉइंटेड ठिकाणीच येतो. तो काय लक्ष वेधायचं ते राऊंड केलं आणि त्याच्यामध्ये बाण मारायचा आणि मग ते हार्ट अटॅक येतो, असं असं काय? असं नसतं. किती प्रकारे हार्ट अटॅकचे इंडिकेशन्स येतात. आणि त्याच्यात आणखीन एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर डायबिटीस असेल, जो मला आहेच, माझं डायबिटीस कंट्रोल हा आणखीन एक वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे. पण ज्याला डायबिटीस असेल ना त्याला ती लक्षणं थोडीशी फिकट जाणवतात, माहितीये. तो हे झालेला असतो थोडासा, काय म्हणतात त्याला, मंद बधिर असं त्याच्या संवेदना झालेल्या असतात. आता सर्वसामान्यपणे लोक म्हणतात इथे मध्यावर दुखलं, छाती दुखून पाठीत कळ गेली, दावादंड दुखला वगैरे वगैरे, म्हणजे हार्ट अटॅक. असं काही नसतं. वेगवेगळ्या प्रकारे तो जनरेट होतो. अनेकदा तर तो भलत्याच ठिकाणी होतो. आता मला गेल्या वेळेला जो झाला तो खालून बंप करत आला माझ्याकडे. म्हणजे मागच्या वेळेला मी ज्या अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी केली तेव्हा तो खालून बंप होत होत वरती येत होता. अर्थात मी 8:20ला माझ्या लक्षात आलं की हार्ट अटॅककडे चाललोय आणि मी लगेच 15 मिनिटात गेलो वगैरे. तो सांगितलेला किस्सा आहे. यावेळेला मला तो वरती आला. मला या एवढ्या भागामध्ये त्याचा प्रेशर क्रिएट होताना दिसलं. अरे हे प्रेशर काही याचं नाहीये. तर मी हे सांगून पुरी केली ना ती गोष्ट की मी हे गाल ब्लॅडर काढून टाकलं, ते सांगून मोकळं झालो. मी मावा बोलताना माझ्या काही वेळा लक्षात राहते आपण पहिला विषय पुरा केला का नाही. तर इथे जसा बम जाणवला मला, तर मी म्हटलं हा बम काही गॅसचा नाहीये, ऍसिडिटीचा नाहीये. परत ऍसिडिटी व्हावी असं आपण काही खाल्लेलं नाही. परत ऍसिडिटीचं आपण झोपताना हे घेतलेलं आहे लिक्विड डायजिनचं. तर गरजच नाही मग. म्हणजे हा हार्ट अटॅक जनरेट होतोय आपला. लगेच डॉक्टरना फोन केला. डॉक्टर ऋषिकेश वैद्य माझे मानसपुत्रच आहेत ते. त्यांना म्हटलं मी येतोय, एक 20 मिनिटामध्ये पोहोचेन मी. आणि बहुतेक मला असं वाटतं की आपल्याला हे करावं लागेल काहीतरी ह्याच्याकरता. आणि हा हार्ट अटॅक आहे म्हटलं. ते म्हणजे या तुम्ही लगेच. मी डॉक्टर पांडे म्हणून आहेत आपल्याकडे,
तर त्यांना बोलून घेतो. आणि मी पोचलो तिथे. जाताना वाटेमध्ये माझा ड्रायव्हर पण हुशार आहे. आम्ही आमच्याकडे काय केलेलं माहिती आहे, की गाड्या आमच्या घोडबंदर रोडला पॅक असतात. तर आम्ही काय केलेलं आहे, की एक तर तो काय करतो माहिती आहे, ते लाईट असं फाप-फूप करत राहतो. नंतर असं करत राहतो आणि एक ती शाळेची घंटा असते ना, ती आमच्या गाडीमध्ये आत बसवलेली आम्ही. ती इलेक्ट्रिकवर चालते. म्हणजे आम्हाला सायरन वाजवायला अलाउड नाही ना, पण घंटा वाजवायला कोण घंटा अडवणार आहे? तर त्यामुळे ती घंटा वाजते आतमध्ये आणि लोकांना कळतं, की या गाडीमध्ये काहीतरी वेगळं आहे. कारण ती शाळेची घंटा आहे, मोठी होते. माझ्या घरात पण तुम्ही आलात ना, बेल दाबली ना, आमच्या घरात टिंग-टॉंग वगैरे असल्या फालतू बेल नाहीयेत. आमच्याकडे शाळेमध्ये मधल्या सुट्टीची जी घंटा वाजते ना, तशी घंटा आहे माझ्या घरात. म्हणजे एवढं 3 मजली घर आहे हो. त्या 3 मजली घरात ते आवाज तर पोचला पाहिजे. त्यामुळे मोठी घंटा लावली आहे शाळेची मी. तशीच तिथे एक ती वाजत राहिली की लोकांना लक्षात येतं काहीतरी. असं आम्ही गेलो पटकन तिथे. गेल्यानंतर ते म्हणाले, "पहिल्या ईसीजी." पहिल्या 2 मिनिटात ईसीजी नॉर्मल. ते म्हणे, "ईसीजी नॉर्मल आहे." म्हटलं, डॉक्टर 100% मला हार्ट अटॅक येणार आहे. जनरेट झालाय. तो येऊ दे, इथे नको येऊ दे. लगेच 2D एको. नॉर्मल. म्हणजे आपला 2D एको पण नॉर्मल. म्हटलं, डॉक्टर आपण काही नाही. तुमचं प्रिन्सिपल काय आहे, की शंका निवृत्ती झालीच पाहिजे आणि लक्षणं असतील तर उपाय केलाच पाहिजे. डॉक्टर ऋषिकेश वैद्य म्हणतात, की यंत्रांवर, तंत्रांवर आणि मंत्रांवर फार अवलंबून नाही राहायचं. प्रत्यक्ष आपल्या अनुभवावर आपण भर द्यायचा. प्रत्यक्ष निरीक्षणावर, परीक्षणावर, विश्लेषणावर भर द्यायचा. त्यांनी सांगितलं, "मग लगेच आपण अँजिओग्राफी करू." म्हटलं, "हां." मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू का, या सगळ्या गोष्टींची आपण उगाचच भीती धरलेली असते. एकदा तुम्हाला ते हे दिलं ना इथे एनेस्थेशिया, तुम्हाला काही कळत नाही. तुमचा हा एवढा भाग बधीर होऊन जातो. कधी ते हृदयापर्यंत पोहोचतात, त्याच्यामधून त्या नळ्या घालतात, त्याच्यामधून स्टेंट जातो. काहीही कळत नाही तुम्हाला. एका क्षणात तुम्हाला असं थोडंसं वाटतं, की आपण मोकळे झालो. कारण त्यावेळेला त्यांनी ते ब्लो अप करून टाकलेलं असतं आणि स्टेंट आतमध्ये जातो. सगळ्यात कर म्हणजे माहितीये ना, तुमची खरी हिंमत कुठे पाहिजे माहितीये? हे सगळं आपल्याला बघता येतं. आता डोळ्याची ऑपरेशन्स तर बाहेर पण बसलेले लोक बघतात. पण ही ऑपरेशन्स तुमची जी होतात ना, ती तुम्ही बघितली पाहिजे. याच्याकडे ती बघताना तुम्हाला कळतं, की मी कुठे चुकलो, कुठे बरोबर आहे, कुठे मी अडकलोय, माझा ब्लॉकेड कुठे आहे, ट्रॅफिक जॅम झालाय कुठे आणि कशामुळे, कोणती वाहनं आली आहेत त्याच्यामध्ये, कुठून मासळी आली, कुठून मटण आलंय, कुठून चिकन आलंय, कुठून काय काय मी खाल्ले, त्याचे कसे क्लोरेस्टेरॉल आणि याचे हे जमा झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते कसं 100% पर्यंत गेलं, एक ब्लॉकेड वगैरे वगैरे. मी समोर बघत होतो ते आणि त्याने ब्लास्ट केला, हे केलं, ते केलं. ते सगळं माझ्या डोळ्यासमोर होतं आणि मला जाणवत होतं. आणि ज्या क्षणाला ते ब्लास्ट झालं ना, हे सगळं कुठल्या 8-10 मिनिटात झालं पण. डॉक्टर पांडे जे आहेत त्यांनी ते केलं पण आणि मला रिलीफ जाणवला तेव्हाच, की हे सगळं एकदम काय म्हणतात ना, फ्लश केल्यावर सगळं वाहून जावं तसं असतं ते. एकदा तुमची अँजिओग्राफी नंतर अँजिओप्लास्टी म्हणा, याच्याकरता तो ब्लास्ट करून त्यांनी ती नळी मोकळी केली, की फ्लश केल्यासारखे तुम्ही मोकळे होता आणि याला काहीही त्रास होत नाही. आपल्याशी डॉक्टर गप्पा मारत असतात, ते वरती आपण बघत असतो. तुम्ही ना पहिली गोष्ट म्हणजे अँजिओग्राफीची भीती सोडा. डॉक्टर कलमठ म्हणून ठाण्यामधले मातब्बर हार्ट स्पेशालिस्ट आहेत. गेल्या वेळी त्यांनी माझं हे केलं होतं. तर त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं, आणि तुझ्यासारखा अनियमित जीवन जे जगतात त्या सगळ्यांनीच, किंवा फॅटी आहे, हे आहे, ते आहे, त्यांनी सगळ्यांनी दर 3 वर्षांनी, गरज असो नसो, दुखो न दुखो, अँजिओग्राफी करून घेतली पाहिजे, की किती ब्लॉकेड आहे. आणि ते म्हणायला असतंच. तुमच्या लाईफस्टाईलमुळे अलीकडल्या लाईफ असतं. तर ते 50-60-70% असेल तर काही करायची गरज नसते. पण 80-90%, 100% असतं अनेकदा. कुठेतरी 1-2 याच्यातून ते चालतं. मग तुम्हाला थकवा येतो, तुम्हाला धापा लागतात, तुम्हाला असं वाटतं मी दमल्यासारखं होतोय. मग तुम्ही ते दमल्याचा अर्थ काहीतरी लावून वेगळंच काहीतरी घेत बसता वगैरे. तर दर 3 वर्षांनी अनिल घ्यायला पाहिजे. आमच्या डॉक्टरांचा सल्ला आहे. आता योगायोगाने असं की हे ऑपरेशन झालं आणि डॉक्टर मला वाटतं विमलेश्वर पांडे ना रे? विमलेश्वर पांडे त्यांनी केलं ते ऑपरेशन आणि माझ्याशी गप्पा मारत केलं. आणि याचा तर माझ्यावर जीव आहे, आपल्या ऋषिकेशचा. त्यामुळे तो खरं म्हणजे काही त्यांनी तिथे हजर राहण्याची अपेक्षा नव्हती, पण पूर्ण वेळ तो माझ्या डोक्याशी होता. तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलत होता, काय आहे काय नाही ते बघत होता. आता त्याच्यामध्ये एक गंमत झाली बरं का. मी गंमतच म्हणतो, कारण मला काही त्याचा असा एवढा हे वाटत नाही, की त्यांनी माझ्या एकंदरच्या ह्याच्यातल्या एक जी होती 80% ती मोकळी केली. पण दुसरी आहे ना माझी व्हेन, ती 100% ब्लॉक हो. हो.
बरं नुसती ब्लॉक नाहीये ती, तर त्याला ते ब्लॉकेज जे आहे ते इतके दिवसापासून आहे की त्याचा आता दगड झालाय. खरंच आपल्या शरीराचं आपल्याला काही माहिती नसतो, काय होतं काय नाही. आपण पण थोडे बेपरवा राहतो. मी तर फारच राहतो. काळजी घेतो एवढीच की तपासण्या करतो. माझी बायको हेच म्हणते की तुम्ही दर महिन्याला मी टोटल बॉडी प्रोफाईल करतो पॅथॉलॉजिस्ट कडून. टोटल बॉडी, मला प्रत्येक घटक माहिती असतो शरीराचा, दर महिन्याला करतो. पण करायचंय काय बोंब मारायला? अहो मी बोटावर डायबिटीस हे घेतो का नाही, अॅक्युचेकनी, किती ते ब्लड सॅम्पल घेण्याकरता करतो ना. आतापर्यंत माझ्या मुलीने कॅल्क्युलेट करून सांगितलं की 2.5 लाख वेळा तुम्हाला बोटाला असे प्रिक केलेले तपासायला. आणि मी बोटावर किंवा मांडीवर डायबिटीसचं इंजेक्शन सकाळ संध्याकाळ घेतो. किती वर्ष झाली, 30-35 वर्ष झाली. तिने असं काहीतरी कॅल्क्युलेशन सांगितलं की बाबा 1.5 का 2 लाख वेळा तुम्ही इंजेक्शन घेतलंय. तर 3-4 लाख वेळा तुम्ही मला प्रिक केलाय. मला काय त्या ह्याची भीती वाटणार आहे. तर त्यांनी सांगितलं मला, डॉक्टर पांडेनी, ते म्हणाले की आपण आता हे करतोय तुमचं, पण एक ब्लॉकेड जे आहे तुमचं, ती नळी छोटी आहे, मोठी नाहीये. त्यामुळे त्याच्यामध्ये मोठा हे घालून स्टेंट आत्ता तिला काही आधार देता येत नाही की फोडता येत नाही. आणि सगळ्यात म्हणाले प्रॉब्लेम असा झालाय की त्याचा दगड झालाय आतमध्ये. तर आता त्याला 2 मार्ग आहेत की औषध देऊन तुम्हाला तो हे करता येतो का, विरघळ होता किंवा पागळ होता किंवा थोडा मऊ करता येतो का, ते आपण बघूया. पण नाही झाला तर एक बरोबर 1.5 ते 2 महिन्यानंतर आपल्याला परत एकदा ऑपरेशन करून त्याच्या आधी ट्रीटमेंट देऊन तो थोडा मऊ करून घ्यायला लागेल आणि मग ब्लास्ट करून ती नळी फोडावी लागेल तुमची. म्हणजे ती व्हेन म्हणतात त्याला, ते मी काही वापरतो शब्द. तर व्हेन फोडावी लागेल आणि मग आपण परत स्टेंट तिथे घालू. म्हटलं चालेल, पण ती म्हणजे खूप छोटी आहे, त्यामुळे छोटा स्टेंट जाईल. म्हणजे मला काय करायचं, तुम्ही आत काय घालताय, मी जिवंत आहे ना, विषय संपला. तर त्यामुळे आता आणखीन एक स्टेंट मला बहुतेक 1-1.5-2 महिन्यानंतर घालायचं आहे. आणि ते काय कठोर दगडून, काय ते शब्द वापरला त्याने, इट बिकम लाईक ए स्टोन. म्हटलं असा किडनी स्टोन ऐकला होता, पण आता हृदयाच्या वाहिनीत पण मी म्हटलं स्टोन बिन करून घेतला. म्हटलं चांगलं आहे, मला खड्यांची हौस आहे. हातामध्ये माझ्या आज नाही येत, पण नेहमी अंगठ्या असतात, त्यात भाग्यरत्न नावाचे खडे असतात, मणिभाई छेडांनी आमच्या दिलेले स्वर्गच्या. मी म्हटलं मला एकदा गमतीने हे माझ्या हातात अंगठ्या घालून जाण्याचं हौस माहिती आहे ना. तर साळगावकर असतानाची गोष्ट आहे. तर एक दिवस मी त्यांच्याकडे बसलो होतो, असा अंगठ्या असं असं करत होतो. मला आवडतात त्या अंगठ्या आणि ते देतात मला नेहमी नवीन नवीन अंगठ्या. तर मला म्हणाले, अनिल कुमार, आता एकच खडा तुम्ही अंगठीमध्ये घालायचा राहिले. मी विचारत पडलो की आपल्याकडे तर बहुतेक आहेत खडे, असा कोणता खडा राहिला की जो आपण अंगठीमध्ये टाकला नाही. म्हटलं साळगावकरजी कोणता? ते म्हणाले मुतखडा. आई शपथ. म्हणलं साळगावकरजी, हे फक्त तुम्हालाच सुचू शकतं आणि तुम्ही माझ्यासारख्या माणसाला सांगू शकता की आता सगळे खडे घालून झाले तुझ्या अंगठ्यांमध्ये, आता मुतखाच घालायचा राहिलाय. तर तो आता एक राहिलाय आमचा, तो आम्ही 1-2 महिन्यानंतर केव्हा तरी व्यवस्थित बघू. पण मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगू का की ह्या अँजिओग्राफीला घाबरू नका. अँजिओप्लास्टी बायपास करावी लागते की नाही, हा काय प्रत्येकाबाबतचा प्रश्न नाही, काही वेळेला नाही पण लागत. पण तुम्हाला मी सांगतो की जवळजवळ माझ्या डॉक्टरांशी नेहमी बोलतो, गप्पा मारतो, सगळे डॉक्टर माझे मित्र आहेत. किंवा मी एकदा ना तुम्हाला माझे डॉक्टर या विषयावर व्हिडिओ देतो. एखाद्या राष्ट्रपतीकडे जसं प्रत्येक अवयवासाठी डॉक्टर असतो, शिवाय मनासाठी असतो, करेक्ट? माझ्याकडे डॉक्टरांचं असं पथक आहे असं समजा. माझ्या प्रत्येक अवयवासाठी एक कोणी ना कोणी डॉक्टर आहे आणि तो माझा मित्र आहे, शिवाय मनासाठी पण आहे. हो, आपण लोकांना टेन्शन देतो, लोक आपल्याला अटेन्शन देतात, याच्यातून काही ना काही तुम्हाला मानसिक हे असतोच का नाही, तणाव ताण वगैरे. सो यू वॉन्ट टू रिलॅक्स, मग त्याच्याकरताही तुम्हाला काही ना काही प्रोव्हिजन. एकदा मी घेत असलेले औषधं, त्यांचे संदर्भ, डॉक्टर, हा विषय केला ना, तुम्ही सांगू तुमच्यापैकी निम्म्या लोकांना असं वाटेल की आपल्या आयुष्यामध्ये क्रांती आली. अनिल सारखं जगायचं आहे ना, तर अनिल सारखं वागायचं असतं. मला माझे मित्र जे कौतुक करतात त्याला मी सांगतो की अनिल सारखं जगायची तुमची इच्छा आहे, कुठलाही मराठी माणूस जगला नाही असं जीवन मी जगतो, हे खरं आहे. म्हणजे त्याचे एक एक किस्से सांगितले तर भारीच आहेत, भारीच आहेत. पण मग अनिल सारखं वागायचं पण असतं. हे सगळं पेललं पाहिजे. हो, हे पेललं पाहिजे, झेललं पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतःचे खांदे आणि शरीर हे सामर्थ्य ठेवलं पाहिजे तुम्ही.
आता माझ्याबरोबर ज्याची अँजिओग्राफी आणि सॉरी अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी म्हणजे काहीच नसतो, फालतू गोष्ट आहे, इथून आपल्याला नाडी घाल झालं संपलं. पण अँजिओ याच्यामध्ये थोडं असतं, जरा कापाकापी असते, हे असते ते असते. माझ्याबरोबर जे 2 पेशंट होते माझ्याबरोबर त्या दिवशी ज्यांची अँजिओप्लास्टी झाली ना, त्यातला एक तर अजून ICU मध्ये, म्हणजे नाही याच्या काय बाहेर स्पेशल रूम मध्ये आणलंय, त्याची हिंमतच होत नाही घरी द्यायची. तो म्हणतो काय झालं तर तुम्हाला इथेच ठेवा. आणि मी दुसऱ्याच दिवशी म्हणजे त्याच दिवशी मी म्हटलं होतं की झालं मी नॉर्मल जातो मी घरी. थांबा अजून एक दिवस तरी थांबा इथे. तर मग मी दुसऱ्या दिवशी घरी आलो. तर मित्रांनो, अँजिओग्राफीला घाबरू नका. आणि दुसरं एक मी सांगतो, ज्याच्याकरता डॉक्टर कदाचित मला ऑब्जेक्शन घेतील, हे ना ECG वगैरे त्यातून नाही हो कळत खरंच. नाही, किती मित्रांचा असा अपघात झालाय की त्यांनी ECG नॉर्मल आला म्हणून बेफिकिरी झाले आणि नंतर लगेच पाठोपाठ हार्ट अटॅक आला. 2D एकोवर सुद्धा मी भरोसा ठेवत नाही. 2D एकोवर सुद्धा नाही. माझे एक मित्र आहेत डॉक्टर तेलवणे म्हणून, त्यांचं परळला क्लिनिक आहे. त्यांच्या याच्यामध्ये कलर याच्यामध्ये डोपलरनी ते संबंध शरीरामध्ये तुमच्या कलर पसरवतात. त्याला काय ते म्हणतात, एक काय म्हणतात माहिती का रे तुला ते? ते हे असते, ती सगळ्या शरीरात पसरते आणि प्रत्येक वाहिनीमधलं तुम्हाला कलर मॅप देते. सगळं शरीराचा कलर मॅप देते. तर त्यांच्याकडून तो मी केव्हा तरी 2-3 वर्षातून केव्हा तरी करून घेतो. सगळ्या वाहिन्यांचं चित्र रंगामध्ये त्याच्यामध्ये दिसतं. तर डाय म्हणतात रे त्याला. डाय सोडतात ते. अरे, त्या डायच्या बाबतीमध्ये असं आहे की ते एका मोठ्या मशीनमध्ये तुम्हाला 1 तास ठेवतात आणि ती डाय घालतात तुमच्या ह्याच्यामध्ये. काय शरीर गरम होतं माहितीये? पण ती 15, 20, 25 मिनिटं तुम्ही गरम जे आहेत, गरम म्हणजे असं वाटतं की आपण असं भजो आहोत आणि आपल्याला उकळत्या तेलात तळतायत असं वाटतं हो. इतकं शरीर गरम होतं. नॉर्मल नाही, प्रचंड गरम होतं. पण त्या गरमीनंतर तुमच्या शरीराचा जो मॅप डॉक्टर तेलवणे तुम्हाला देतात, परळला आहे त्यांचा आपल्या KEMच्या मागच्या बाजूलाच, त्या मला वाटतं पशुवैद्यकच्या बाजूला आहे त्यांचं, मी गेलोय बऱ्याच वेळा. पण तुम्हाला असा रिपोर्ट मिळतो ना शरीराचा, की तुम्ही त्याच्या आधारे काय म्हणतात, अरे संजीवनी वगैरे या कल्पना येत नाही, याच्याच असतात. तर सांगतोय ते ह्याचं पण फार 2D एकोवर पण फार भरोसा ठेवू नका. तुम्हाला जर वाटतंय ना की मला धाप लागतेय, मला थोडं दमल्यासारखं होत आहे, मला थोडंसं मानसिक पण डिप्रेशन येतं, पण ते शारीरिक आहे. नुसतं मानसिक डिप्रेशन अनेक कारणाने येतं, अनेकांना अनेक कारणाने येतं. पण तुम्ही अँजिओग्राफी करायला सोचू नका. आणि अँजिओग्राफीला फार खर्च येत नाही. मेडिक्लेम असेल तर प्रश्नच नाही. पण अन्यथा सुद्धा आज 25,000च्या आत, 15 ते 25,000मध्ये तुम्हाला कुठल्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये, ज्युपिटर वगैरे सारखी मोठी आहेत त्याच्यात नाही, पण अन्यत्र तुम्हाला 15 ते 25,000त अँजिओग्राफी करून मिळते. तुम्हाला रिपोर्ट मिळतो तुम्ही कुठे आहात आणि तुमचा जीव वाचतो यार. हार्ट अटॅकाला गेला, आपण रोज वाचतोय की नाही? आणि कशी तरुण तरुण पोरं जात आहेत हो. 50शीतले जात आहेत, 40शीतले जात आहेत, 60शीतले जात आहेत. यांचे जीव वाचतील ना, फक्त अँजिओग्राफी करायला पाहिजे. हा माझा सल्ला आहे मुद्दाम तुम्हाला त्याच्यासाठी. तर मित्रांनो, एकूण हा सगळा जो भाग झाला तो गमतीचा झाला. छान मजेत केलं मी. आज मजेमध्ये आहे. मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये. आता ते म्हणतायत ना की ते दगड झालाय आणि 100% माझा एक ब्लॉक आहे. काढून टाकू. 1-2 महिन्यामध्ये परत करू अँजिओग्राफी. मग ते सगळं काय, तोपर्यंत औषधं घेतोय मी आता बरीचशी, त्याचा काहीतरी उपयोग होऊन ते होईल. आणि पूर्ण जाणार नाही, पण ते इतकं मी कमाई भरपूर करून ठेवली तिथे, तर ते काढायला लागेल. मग काढून टाकू आपण त्याच्यामध्ये. बायपास पण करता येते याच्यामध्ये. हे सगळं आहे ना, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता याच्यावर तुमचा त्रास अवलंबून आहे. नाहीतर साधं ड्रेसिंगला पण लोक किंचाळ्या मारतात. पण माझं म्हणणं आहे की ड्रेसिंगपेक्षा कमी धोकादायक, अत्यंत व्यवस्थितपणे नियोजनपूर्वक केलेली शस्त्रक्रिया म्हणजे अँजिओग्राफी आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला शरीरातल्या हार्टचा पत्ता लागतो. दर वर्षातून एकदा कॅन्सरची टेस्ट करून घ्या ना. खरंच घ्या. कॅन्सरचं प्रमाण चारी बाजूला वाढताना बघताय, मग करता का तुम्ही वर्षातून एकदा? निदान 6 महिन्यातून एकदा टोटल बॉडी प्रोफाईल ब्लडचं करून घ्या. पॅकेज मिळतं हल्ली. याचं जे तुमचं प्लॅटिनम पॅकेज प्रत्येक केमिस्टने केलेलं आहे, आपल्या पॅथॉलॉजिस्टने केलेलं आहे. हे 5,000चं पॅकेज असतं. 6 महिन्यातून एकदा करा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळते. आपल्याला माहित नसतं, पुरुषांपैकी 50% पुरुष हे प्रोस्टेट ग्लँडच्या कॅन्सरमुळे मरतात. मला माहितीच नव्हतं. आमच्या इथे अमृते म्हणून माझा सुरेश अमृते नावाचा जिवलग मित्र होता. तो अचानकपणे प्रोस्टेट ग्लँडच्या कॅन्सरमुळे एकदम म्हणजे मरायला टेकला. तर त्याचे जे डॉक्टर होते ते माझे मित्र होते.
तर मी त्यांना म्हटलं काय झालं, तर ते म्हणाले काय माहिती की आपल्या इकडे PSA काय PSA नावाचा एक घटक ब्लडमध्ये तपासायचा असतो साधारणतः दरवर्षी एकदा. म्हणजे तुम्हाला जर कुठे कॅन्सर प्रोस्टेट ग्लँडला अप्रोच झाला असेल तर तुम्हाला PSA लगेच बदलतो आणि लगेच उपचार करून तुम्ही प्राथमिक अवस्थेत प्रोस्टेट ग्लँडच्या 50% पुरुष प्रोस्टेट ग्लँडच्या कॅन्सरने मरतात आणि त्यातल्या 90% लोकांना माहितीच नसतं की PSA नावाच्या एका साध्या टेस्टने आपल्याला कळतं की आपल्याला प्रोस्टेट ग्लँडचा कॅन्सर आहे का, होणार आहे का, किंवा काय कुठे फॉर्मेशन आहे का. मी दरवर्षी न चुकता PSAची हे करतो. कारण माझ्या प्रोस्टेट ग्लँडला सूज आलेलीच ती असतेच. 50 नंतर 60 नंतर प्रत्येक पुरुषाच्या प्रोस्टेट ग्लँडला ती एनलार्ज होतेच आणि त्याच्या लघवीचा फ्लो कमी होतोच. पण मग PSA करून घेतात का नाही घेत? थायरॉइड माहित नाही. मी अनेकांना नुसतं माझी नजर आता डॉक्टरची झाली सांगू, मी अनेकदा बघतो तू थायरॉइड आहे का रे तुला? थायरॉइड म्हणजे अरे बाबा जा थायरॉइड बघ, तुला थायरॉइड आहे म्हणून तुझं चेहऱ्यावर आहे असं जे सगळे गळ्याला जे येत आहेत ना ॲडिशनल गळे तुझ्या त्याचा किंवा तुझ्यातला वजन कमी होण्याचा तुझ्या बारीक होण्याचा हा संबंध थायरॉइडशी असतो. मी माझ्या मित्रांना सल्ले देतो बिनधास्तपणे, तुम्हालाही सल्ला देतो आणि वेळोवेळी देत राहील. मित्रांनो हे असं आमचं एक प्रकरण झालं, त्याच्यामध्ये एक ज्योतिषाचा भाग घुसरला. त्यात माझी बायको पुण्याहून निघाली. माझी बायको पुण्याला आमचं फार सुंदर घर आहे, तर ती पुण्याला होती. तर तिला मी कळवलं की असं असं चाललंय तू ये. ती म्हणाली मी निघते लगेच. तर माझा मुलगा स्मिनील तो आता ज्योतिषी बितिषी हे ते सगळं शिकतोय ना, तर तो मला म्हणाला की बाबा तिला म्हणून आत्ता नको निघू. म्हणजे का रे? तो म्हणाला बाबा आत्ता जस राहू काळ सुरू झालाय. म्हणजे मग नको म्हणाला. 1.5 तासाचा हा राहू काळ आहे ना, त्या काळात जर तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात केली आणि तर प्रतिकूल असे काहीतरी हे घडण्याची शक्यता असते. आता ती तुम्हाला आरोग्य संपन्न बघण्यासाठी तुम्हाला छान शस्त्रक्रियेतून तुम्ही बदलण्यासाठी वगैरे येते ना, तर शस्त्रक्रियेच्या वेळेला नसली ती डॉक्टर करणार आहे शस्त्रक्रिया. ती हजर राहून थोडीच काय हातभार लावणार आहे नर्स म्हणून. येऊ दे ना तिला थोडं वेळ लागेल. त्यांनी तिला सांगितलं की तू यायचं नाहीस जोपर्यंत 1.5 तास पूर्ण होऊन 10:30 वाजत नाहीत तोपर्यंत तू निघायचं नाही. ती नाही निघाली. आमचा विश्वास आहे आमच्या मुलाच्या सांगण्यावर आणि आम्हाला प्रत्यय येत असतात. त्यामुळे अनेक गोष्टी तो सांगतो त्याच्या बाबतीमध्ये. त्या वास्तूच्या बाबत तो तज्ज्ञ आहे, पण ज्योतिषाच्या बाबतीत तो अभ्यासक आहे, पण सांगतो तो आम्ही ऐकतो. तर ती आली नाही, 1.5 तास थांबली आणि मग निघाली. हे सुद्धा असे किती पोट किस्से असतात हो या सगळ्या ह्याच्यामध्ये. पोट किस्से असतात त्या ह्याच्यामध्ये. अरे काय सांगू तुम्हाला हो की मी करोनात होतो ना हॉस्पिटलमध्ये, तर मी 27 दिवस होतो. त्यातले 17 दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो आणि ऑलमोस्ट अनेक क्षण असे आले की असं होणार आणि मला भीती म्हणजे माझ्या आजूबाजूला जे पेशंट होते ना, तर दर साधारणतः 1 तासाभराने त्या नर्सेस यायच्या आणि त्याला प्लॅस्टिक त्याच्या अंगावर टाकायचा. मी म्हणायचो काय झालं? ते म्हणे नाही उडाला म्हणजे गेले. तर कोरोना काळात माझ्या आजूबाजूचे 2 पेशंट फक्त जिवंत राहिले, बाकी सगळेच गेले. मी ते 2 आणि मी सोडून आम्ही सगळे बाकी. आणि उडाला ना की दुसरा आणून पडाला, त्याला आणून ठेवायची तिने. तोही बघावं तो संध्याकाळपर्यंत उडायचा सकाळी. तर कोरोनाने हैराण केलं त्यावेळेला. खरं डिप्रेशन मला फिजिकली काय, मला तर एक ऑक्सिजनचा बलून करून त्याच्यातच टाकून ठेवलं होतं, शिवाय व्हेंटिलेटर लावला होता. खोकला झालाय तो असतोच मला. ते आता न्यूमोनिया झाला होता ना अमेरिकेत, त्यानंतर हा खोकला जरा जरी गार पाणी प्यायलं किंवा हे केलं येतो. ठीक आहे तो विषय वेगळा. तर मित्रांनो ज्याला हार्ट आहे ना त्याने माझा सल्ला ऐकावा. त्याने खरोखरच दर 3 वर्षांनी किंवा जरा जरी अस्वस्थ वाटत असेल, विकनेस वाटत असेल, त्या अँजिओग्राफी करून घ्या. आणि गरज असेल तर घाबरू नका. काहीही हार्टचं हे दुखणं इतकं ड्रेसिंग इतकं नॉर्मल झालेलं आहे. चांगला डॉक्टर निवडा, चांगला हॉस्पिटल निवडा आणि करून घ्या. बाय द वे आणखीन एक याच्यामध्ये पोटकथा आहे या सगळ्या माझ्या ह्याच्यामध्ये, पण ती एवढी काही नाट्यपूर्ण नाही की ती आजच सांगितली पाहिजे. केव्हा तरी सांगेन गंमत. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.